शेवगाच्या शेंगा बटाटे रस्सा करणार आहोत आपण आज. थोड्या डाळ घेतलेल्या, पातळ डाळ थोडीशी घेतलेल्या आहेत. खोबरं घेतलेलं आहे किसून, कोथिंबीर घेतलेली आहे, टॅमॅटो घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहे, अद्रक घेतलेलं आहे, पुदिना कढीपत्ता घेतलेला आहे. तसे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आपल्याला. मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आपलं सगळं. हे एक तेल टाकूया थोडं गरम करायला आपण. याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे. गॅसवर मोठा करूया. मोहरी घालूया थोडी. मोहरी तडतडली की जिरं घालूया. मसाला वाटायला घालायचा आपल्याला. सगळा मसाला वाटलेला हलवून घ्यायचं चांगलं मस्तपैकी. ते सुटीपर्यंत त्याला फ्राय करायचं मसाल्याला. अशी रस्साभाजी केली तर खूप छान लागते ही भाजी, मस्त लागते. आणि मी कोल्हापूर टाईप करणार मी हा मसाला. ते विशाळला बनले मिळतो हॉटेल टाईप तसंच करणार आहे. रस्सा छान होतो मस्तपैकी. पूर्ण फ्राय करून घ्यायचा मला मसाला. तेव्हा ते मीठ घालूया. तर ते सुटे चाललेले आहेत मसाल्याला. आता चांगल्यापैकी छानपैकी ते सुटे चाललेले आहे. हिंग घालायचं थोडंसं. नावाला होतं हिंग घालायचं आहे. मसाले ते सुटलेले चांगल्यापैकी त्या मस्तपैकी छान ते सुटलेले बघू शकताय. थोडे अर्धा चमचे धना पावडर घालायची. अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे. थोडी हळद घालूया. हलवून घ्यायचं छानपैकी मस्तपैकी. गॅस मंदच ठेवायचं आपल्याला. एक चमचा काश्मीरी पावडर घालायची, मिरची पावडर काश्मीरी. आणि कलर छान लाल भडक येतो ना. चांगलं फ्राय करायचं मस्तपैकी मसाल्यामध्ये. वाव, हा सुंदर कलर आलेला आहे मस्तपैकी. त्याच्यामध्ये दही घालायचं आहे आपल्याला. दहीने म्हणजे हे चांगलं येते ना, तरी चांगली येते ना मस्तपैकी. तेलपट सुंदर दिसेल त्याच्यामध्ये टाकल्यावर. चांगलं घालून घ्यायचं आपल्याला दही टाकून. थोडा गरम मसाला घालायचा आहे. मसाला चांगला फ्राय झालेला आहे आपला. मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता शेंगा बटाटा घालूया आपण. चांगलं घालून घ्यायचं मस्तपैकी. वाव, काम मस्त कलर आलेला आहे. लाल भडक आणि मस्तपैकी हॉटेल टेबल्स कलर आलेला मस्तपैकी. आता 10 मिनटं शिजून द्यायचं यायला भाजीला. चांगलं शिजून द्यायचे भाजीला मस्तपैकी. बघू शकता सुंदर कलर आलेला आहे. मस्तच आलेला आहे कलर. शेंगा बटाटा भाजी शेंगा रस्सा करताना आपण थोडंसं पाण्याला, जास्त नाही घालायचं. शिजायला पाणी लागेल ना शिजायला. आता 10 मिनिट भाजी शिजून होईल आपली. आता का मस्त आले ना, कलर सुंदर दिसतो ना मस्तपैकी. बिना कांदा लसूणची पण मग छान होते मग रस्सा भाजी पण. आपली शेवगा बटाटा भाजी तयार झालेली आहे. शेंगांची भाजी रस्सा भाजी ही बघू शकता. ती सुंदर कलर वगैरे आलेला मस्त आलेला आहे. काय टेलर सुंदर आलेलं आहे. बिना कांदा लसूण सुंदर झाली भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, पण नक्की आवडेल. व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बघू शकता सुंदर आलेलं कलर वगैरे मस्त आलेलं आहे ना. बिना कांद्याची इतकी सुंदर होती की बघायलाच नको. बाय.